का असं रात्रीच्या अंगाला हात लागायचे किंवा असं म्हणजे तू मला पाहिजेल आहे. आणि तोच माणूस मला म्हणजे असे सोपा होता. त्याच्यासमोरच दरवाजा होता. त्या दरवाजातच उभा होता. आतमध्ये नाही आला तो. आतमध्ये नाही आला, दरवाजातच उभा होता आणि एवढा वेळी मला बोलतो, "आता कशी तुझी मजा आली बघ." आणि आता तुझी तर बघते तर माझे मिस्टर बेडच्या खाली होते आणि असेच हां, तोंड वाकडं. पण कशा संदर्भात ही पूजा? कारण की शांती वगैरे म्हणा किंवा काय वास्तुशांती वगैरे? नाही, हे निगेटिव्हपणासाठी जे घरामध्ये होतं त्याचं. आणि मग त्यांनी पण त्या कोळंबी साफ केलेल्याची पिशवीच गायब. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते मुंबईवरून आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार मॅम. नमस्ते. काय आपलं नाव? रंजिता सोरुटे. बरं, आणि कुठे राहिले सध्या तुम्ही? मी राहायला कल्याणमध्ये आहे. ओके. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? सातारा. सातारा. आणि मग मुंबईत कधीपासून राहता तुम्ही? बालपण आमचं तिथंच गेलं सर. म्हणजे मुंबईकरच. हो. बरं. काय कसे अनुभव घडले आणि जे अनुभव घडलेत, हा कुठला अनुभव आहे तुमचा? हा अनुभव म्हणजे माझ्या लग्नात झाल्यानंतरचा आहे. लग्नाच्या अगोदर ॲक्चुअली माझं लग्न हे 2010 मध्ये झालं. आमचं लव्ह मॅरेज आहे. अ, जवळ-जवळ आम्ही 8 वर्ष म्हणजे आमचं होतं. रिलेशनशिपमध्ये होता. हं. मग त्याच्यानंतर आम्ही लग्न केलं. लग्न झालं आमचं 2018 मध्ये. घरच्यांची थोडी सहमत नव्हती. तुम्ही आता म्हणले 2010 मध्ये झालं म्हणले? 2010 मध्येच. हां. 2010च. 18 म्हटले ना तुम्ही आता? 2010 मध्येच झालं लग्न. घरच्यांची काही एवढी परमिशन नव्हती स्टार्टिंगला. नंतरून परमिशनच मिळवायला आम्हाला 8 वर्षे गेले. बापरे! मग कसं भेटलं, केलं लग्न. पण त्यांच्या मोठ्या बहिणीचं काय झालं नव्हतं लग्न आणि मग त्यामुळे आपल्यामुळे काय अडथळा नाही येऊ म्हणून त्यांच्या फॅमिलीने त्यांनी काय ठरवलं का आपण त्यापेक्षा वेगळं राहूया थोडा दिवस. तर मी म्हटलं ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. लग्नानंतर आम्ही मग 2 दिवसांनी वेगळं राहायला लागलो. ठीक आहे, मग तसा आमचा संसार चालू झाला. मग तिथून हळूहळू चांगला चालला होता. म्हणजे ते जॉबला जायचे, मीही जॉबला जात होते. थोड्या दिवसांनी मी मग स्किप केला जॉब. पण होतं व्यवस्थित चाललं होतं. गेले 3-4 महिने गेले. त्याच्यानंतर आणि आम्ही कसं नॉनव्हेज वगैरे खाणारे आहेत. तर माझे मिस्टर बोलले का एक दिवस मला ऑफिसमधून फोन केला त्यांनी 10:30 वाजता. असं ते पोचतात 10 वाजेपर्यंत. 10:30च्या ह्याच्यात मॅक्सिमम केला असतं मला फोन का आज आपल्याला फिश घेऊन ये, मला खायचे. तर मी म्हटलं ठीक आहे, घेऊन येते. मग मी 11:30 वाजता तयारी वगैरे केली, गेली आपली फिश आणायला. आणि प्रॉन्स म्हणजे आम्हाला आवडतात फिशमध्ये. बांगडा माझ्या मिस्टरांना आवडतो म्हणून मग मी ते घेतली मच्छी आणि आली आपली मार्केटमधून घरी आली. दरवाजा खिडक्या आम्ही कसं माहिती आहे का, लग्न झालं आणि चाळीमध्येच राहत होतो ॲक्च्युली. कारण का ना त्याच्या बाजूच्या चाळीमध्ये त्यांची मोठी बहीण राहत होती आणि त्यांनी मग सांगितलं तुमचं नवीनच लग्न झालं तर मग तुम्ही जवळच नातेवाईकांच्या जवळ घ्या, लांब काय जाऊ नका. तर हे पण बोलले ठीक आहे म्हणून जवळच घेतलं होतं आम्ही. फिश आणायचं होतं, दरवाजा खिडकी आम्ही लावून घेतली आणि गेली मी फिश आणायला. गेली तर तिकडून आली, फिश आणलं, साफ वगैरे केलं. बाजूच्या काकीने म्हणजे त्या ताई होत्या त्यांनी मला बोलवलं. मी मग दरवाजा लावून गेली होती. तर ते मला विचारत होते काय गं काय कुठे गेली होतीस, बाजारात गेली का? तर मी म्हटलं हो आज ना फिश आणायला गेली होती आणि सांगितलं होतं मला घेऊन ये म्हणून. म्हटलं ठीक आहे घेऊन येते. गेली मस्तपैकी घेऊन आली, साफ केली कोळंबी आणि टरपाले आपले असतात ते कोळंबीचे सर्व खराब ते पिशवीमध्ये ठेवले होते मी. ओपनच होती पिशवी, अजून बांधली पण नव्हती मी.
पण त्यांनी आवाज दिला त्या ताईने म्हणून मी गेली होती त्यांच्याकडे आणि बाकीची सल्लेली आपल्या वाडग्यामध्ये ठेवली होती. आली, कडी लावली होती, कडी खोलली. खिडक्या तर ऑलरेडी बंदच होत्या. मी बाजारात जाताना सर्व लॉक करून बंद करून जाते. का तर चाळीमध्ये मांजरी भरपूर असतात. कधी येईल आणि कधी नाही. आणि त्याच्यामध्ये ते मांजर खाल्ली तरी काय प्रॉब्लेम नाही, पण मी स्वतः मांजरीला घाबरते. अच्छा. त्यामुळे मला ते सेफ्टी पाहणं मला गरजेचंच आहे. ते मी घरात गेली मस्तपैकी. म्हटलं तर करावं मस्त कोळंबी राईस वगैरे किंवा रस्सा काहीतरी करावं आणि बांगडा फ्राय हा प्लॅन केला होता असा. मस्तपैकी घरात आली आणि आमचं वन रूम किचनच होतं. काही एवढं मोठं असं नव्हतं. गेली अशी किचनच्या इथे जवळ, किचनच्या खाली असं आणि अशी फिशकडे अशी बघते तर एक माणूस मला स्पष्ट दिसतोय आणि मी अशीच स्थिरपणे त्याच्याकडे बघत होती. तो काय करतोय? तो खातोय कोळंबीचं. आणि कसं खातोय? जसं एखाद्या माणसाला जेवण नाही भेटत ना तसं खातोय. एकदम रानटी लोक कसे खातात ह्या ह्या करून असं तसं. मी म्हटलं हा असं का खातोय? पण घर तर लॉक होतं ना, मग आतमध्ये कसा काय गेला तो? मला पण नाही माहिती. मला पण तोच प्रश्न होता. खिडकी बंद होती आणि खिडकीमध्ये कसं येणार? जरी माणूस असला तरी छोटं मोठं येईल, पण माणूस कसं येणार? आणि ते ठीक आहे. माझं भ्रम वगैरे सर्व ते एवढं मी घाबरली ते गोष्टी बघून तो खाताना वगैरे. आणि डोळे एवढे मोठे मोठे असे खतरनाक होता. म्हणजे असं बघायलाच नको त्या माणसाकडे. मी पटकन मग बाहेर निघाली आणि परत कडी लावली ते घाबरून आणि परत बसली जाऊन. तर मला का ग तू आत्ताच गेली होती? नाही म्हटलं थोडं बसावं, मला कसं तरी वाटतं, मला काय कंटाळा आलाय करायचं, थोड्या वेळाने करते. कारण का मी कसं एवढं नॉनव्हेजचं मला वेड नाही आहे, मग त्यामुळे मला नसलं तरी चालतं. मग मी ते वेळेवर आता माझे मिस्टर येणार संध्याकाळी, मग त्या वेळेनुसार मी ते बनवून घेणार. तर मी म्हटलं ठीक आहे, मी बसली. मी म्हटलं नाही ताई मला कंटाळा आला म्हणून बसते. आता त्यांना सांगणार तरी काय? रूम तर त्यांचीच आहे बाजूची आणि त्यांनाच आपण कसं सांगणार का तुमच्या रूममध्ये असं असं झालं किंवा मला असं घडलं, असं मी बाहेरच्यांना डायरेक्ट नाही बोलू शकत ना. तर मी म्हटलं नाही मी अशीच बसले. अर्धा तास तरी मॅक्सिमम मी बसली त्यांच्या इथे. मग म्हटलं चला आता जाऊया घरी. काय आपण एवढा वेळ तर नाही बसू शकत तो कोणाकडे. माणूस कसा होता दिसायला वगैरे? दिसायला असा म्हणजे ना विचित्रच होता. असं म्हणजे डोळे मोठे होते, माणसासारखाच आकार होता. फक्त त्याचे म्हणजे डोळे मोठे आणि ना तो खात होता विचित्रासारखा, पण माणूसच होता. स्पष्ट माणसाचं दिसत होता. म्हणजे बॉडी लँग्वेज आणि हालचाल वगैरे विचित्र होती सगळी. हो. आणि बोलत तर काहीच नव्हता. बोलत काहीच नव्हता. म्हणजे बोलतात ना कसं माहितीये का? आता असं कोणाला बोलू नये, कोणाची परिस्थिती कशी असते, काय असते, कोणाला कशी वेळ येते किंवा जे आपले कर्माचे फळ आहेत ते आपल्याला भोगायला लागतात अशा प्रकारचे. जसे रस्त्यावरचे भिकारी असतात ना, कधी म्हणजे खूप अंघोळ न केलेले एकदमच त्यांना टाकून दिले, आता त्यांचे कपडे वगैरे फाटलेत, तशा प्रकारे होतं. मग ते घाबरण्यासारखं आहे. कधी कधी मी स्वतः त्या माणसांना घाबरते. मला डायरेक्ट भीती तुमच्या वाटते. घरातच आणि त्यातून. हो. बरं, मग पुढे काय झालं? मग काय नाही, मी परत गेली घरामध्ये तर काय नव्हतं. मग मी म्हटलं आता मच्छीचे टरपाले ते टाकून यावा आणि आमच्या इथं एक मोठा नाला होता, तर तिकडे जाऊन आहे ना असे नॉनव्हेजचे टाकून देतात, घरामध्ये ठेवत नव्हते. तर मी म्हटलं ठीक आहे. तर मी टाकायला गेली तर बघते तर फक्त बांगड्याचं दिसतंय मला, पण कोळंबीचं मला दिसत नाही आहे. तर मला असं वाटलं का खिडकी उभी राहिली असेल उघडी, नेलं असेल मांजरीने. पण ते डोक्यामध्ये होतं माणसाचं. पण ते घाबरत घाबरत मी स्वयंपाक केला. मी स्वयंपाक. आता मी न स्वयंपाक करून सांगणार काय नवऱ्याला का बाबा असं असं झालं म्हणून मी घाबरून स्वयंपाक नाही केला. ते पण नाही बरं वाटतं. ते सकाळपासून जाणार ते आणि मग आपण बरोबर नाही सांगितले पेश आणायला आणि आपण नाही करणार, ते पण नाही बरोबर वाटत आहे.
म्हटलं चला करूया, बघूया काय होतं काय नाही ते. काय नाही झालं. मी केला फिश वगैरे. संध्याकाळी ते आले 7:30-8 वाजेपर्यंत माझे मिस्टर. हातपाय वगैरे धुतले, मस्तपैकी बसले. जेवलो आम्ही आणि जेवण झाल्यावर नंतर आम्ही बसलो. एवढं पण मी बोलली, मला एक सांगायचं आहे तुम्हाला. तर ते बोलले, सांग काय झालं? तर मी म्हटलं, अहो मला ना आज असं असं झालं. रिअल म्हणजे असं मला दिसलं का तो माणूस फिश खातो आणि त्याच्यामध्ये त्या कोळंबी साफ केलेल्याची पिशवीच गायब. तर मी म्हटलं, आपलं घर तेवढं मोकळं आहे तर सर्व भेटेल म्हटलं मला. मग हे का नाही भेटणार? हे कसं जाईल? आणि ते पण मला बोलले, अगं तू खिडकी ओपन ठेवली असेल आणि त्याच्यातून मांजर येऊन घेऊन गेली असेल. तर मी म्हटलं, कसं पॉसिबल आहे? मी खिडकी लावणार नाही का? आणि हे आपल्याला माहिती आहे तर मांजरे किती आहेत, तर मी लावणार नाही. आणि त्याच्यामध्ये मी घाबरते म्हटलं तर ती लावणारच. तर ते बोलले, ते पण आहे. म्हणलं, जाऊन दे, एवढं काही टेन्शन घेऊ नको. तुला असं भ्रम झाला असेल, भास झाला असेल. कधी कधी आपल्याला होतो भास. कधी कधी असं वाटतं कोणतरी मागे आहे, पण मागे कोणीच नसतं. हा भास. तर मी म्हटलं, हो झालं पण असेल असं. सोडून दिलं तिथे विषय. मग तुम्ही जी भाजी केली होती तुमच्या हस्बंडला, मग ती प्रॉन्सची भाजी केली होती का तुम्ही? पण ते प्रॉन्सचं तुम्ही म्हणले ना सगळं खाऊन टाकले होते ना त्यांनी? ते साफ केलेलं आहे, ते घाण असते ना टरपाल, अच्छा. ते. घाण खाल्ली होती, प्रॉन्स तसेच होते. हो, अच्छा. ते चांगलं होतं. त्या वाडग्यामध्ये मी ठेवलं होतं ना, ते व्यवस्थित होतं. ते नाही खाल्लं. हं. आणि जे खाताना ना मी जी पिशवी ठेवली होती ना घाणीची, तेच खाल्लं. अच्छा. ती पिशवी जवळ घेतली होती त्याने. बापरे! म्हणजे असं असं आपण जसं जेवणाचं ताट कसं जवळ घेऊन बसतो, तसं तो बसला होता मांडी घालून खायला. ती घाण. हो. बरं, मग पुढं काय झालं? झालं, जेवलो वगैरे आम्ही, बोललो. एवला बोलले, जास्त लक्ष देऊ नको, असं होतं, भात झाला असेल, काय झालं असेल, सोडून दे. मी म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर 2-3 दिवस गेले असे. संडे आला. 2-3 दिवस मॅक्सिमम. मी डोश्याचं असं पीठ भिजत घातलं होतं, केलं. पण त्या डोसा करताना मला ती ताकदच नव्हती का मी डोसा करावा म्हणून. म्हणजे मला एवढा फीवर आला अचानक. तर का असा फीवर आला आणि तो फीवर असा आला का मला बसता पण येत नव्हतं, उठता पण येत नव्हतं आणि झोपता पण येत नव्हतं. कारण का एवढं अंग तापायचं, त्याच्यामध्ये झोप लागायची नाही. डोळ्यातून आग वगैरे सर्व कंटिन्यू चालू राहायचे. डॉक्टरकडे गेली मी. डॉक्टर तर मला म्हणतात फीवर नाही आहे. म्हटलं, डॉक्टर फीवर आहे. तर ते बोलतात, नाही आहे तुम्हाला फीवर. तर मी म्हटलं, आहे. ठीक आहे. तर मी डॉक्टरांना म्हटलं, एक काम करा, तुमचा हात द्या मला. तर ते पण माझ्याकडे असे बघत राहिले. कारण का असं कोण डायरेक्ट बोलत नाही डॉक्टरला. मी बोलली, द्या. कारण का माझं कन्सर्ट काय होतं, मला खरंच फीवर आहे, मला त्रास होतोय. आणि तुम्हाला का दिसत नाही मला फीवर नाही आहे तो? म्हटलं, द्या. मग तेव्हा त्यांना मी हातावरती असा हात ठेवला. तर तुम्हाला कसं वाटतंय डॉक्टर माझा हात? म्हणून खूप तापलेला आहे. म्हटलं, हेच मी सांगते, पूर्ण अंग माझं तापलेलं आहे, माझी बॉडी पूर्ण तापलेली आहे. पण तुम्हाला फीवर दिसत नाही, तुम्ही चेक करा व्यवस्थित. ठीक आहे, त्यांनी मला टॅबलेट वगैरे दिले, पण टॅबलेटही मला सूट होत नव्हते. टॅबलेट खाल्ले का उलट्या व्हायच्या, कारण का पोटात जेवणच जात नव्हतं. गोळ्या चालू. मग आता त्या कोर्स पूर्ण करायचा ना. ठीक आहे, तरी ताप उतरत नव्हता, तरी चालूच होता. शेवटी ब्लड टेस्ट केलं. ब्लड टेस्टमध्ये काहीच निघालं नाही आहे. ते डॉक्टर पण बोलले काहीच नाही आले. मी म्हटलं, आता काय करायचं? हे बोलले, काय करायचं? तर मी म्हटलं, काय नाही. ते सर्व गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर ॲडमिट करायचं. ॲडमिट केलं. पण रिपोर्ट जर काहीच नव्हते, सगळे ब्लँकच होते, मग ॲडमिट करायचं डिसिजन कसं? फीवरच थांबत नव्हता, तर करणार काय? घरी तर नाही ठेवू शकत. बरोबर. ऑप्शन सेकंड तेच येणार आपल्याकडे. मग ॲडमिट केलं. बर्फाचा ट्रे असतो ना आपला, आईस पॅक, तो माझ्या डोक्यावर ठेवायचे रात्रीचा. बापरे! कारण हां, तरी तो ताप उतरत नव्हता. शेवटी मी 3 दिवस वाट बघितली कंटिन्यू, सलाईन चालू सर्व. मी म्हटलं, मला काही फरक पडत नाही आहे, आपण नको थांबायला इथे. कारण का बिल पण वाढतोय, माझा काही फरक नाही पडत आहे.
परत उल्हासनगरला ना कामगार हॉस्पिटल आहे. कामगार का कोणतं काय माहित नाही. तिथं माझे मामा आहे होते. मग ते मामाच्या ओळखीने कसं मोठे मोठे डॉक्टर पण भेटले आणि व्यवस्थित झालं. पण तिथेही मला काही फरकच नाही पडला. गव्हर्नमेंट आहे, ताप उतरत नाहीये, हे नाहीये. तर त्यांनी मला एक टेस्ट दिली. ती पण टेस्ट दिली HIV ची. बापरे! मी एवढी रडली. माझ्या नवऱ्याला ऑफिसमधून फोन केला, बाहेर आली, एवढी रडली. मी म्हटलं, मी काय केलं असं? मला का ही टेस्ट दिली? काय मी केलंय? माझं काय आहे? तर माझे मिस्टर मला बोलले, अगं तू टेन्शन घेऊ नको. ही टेस्ट सर्वांना देतात, कारण का तुझा फीवर थांबतच नाहीये आणि तू टेन्शन घेऊ नको. असं काही नाहीये, असं काही नाहीये. मी म्हटलं, मला करायचंच नाहीये. कारण का आपण काही कामच नाही केले तर आपण करणार का? बरोबर. तर मी म्हटलं, नाही म्हणून नाही, म्हणून नाही. अगं कर कर कर. केलं, काही नाही. तर मी म्हटलं, अहो काही नाहीये. मला हेच सांगतो तुला मी, ऐकत जा. म्हणजे फर्स्ट टाइम होतं ना, मला माहित नाही या गोष्टी. मग आता काय करायचं? ताप तर उतरत नाहीये. अक्षरशः डॉक्टरांना बडबड करायची, काय हा डॉक्टर काही कामाचा नाहीये, काय नाहीये, मला का इथं ठेवलंय? म्हणजे एवढी मी बडबड करायची वेड्यासारखी. रिपोर्ट नॉर्मल. तिथं पण ब्लड टेस्ट केले, सर्व केलं. काही उपयोग नाही झाला. त्याच्यामध्ये मला 2 महिने झाले. माझे मिस्टर पण मध्ये-मध्ये सुट्टी घ्यायच्या. ऑफिसमधून पण सुट्ट्या भरपूर होत चालल्या होत्या मग. मग आता काय करणार, काय करणार? शेवटी 2-2.5 महिने होत आले. त्यांना म्हटलं, काय करूया? हे बोलले, केमला जाऊया. केमला गेलो आम्ही. तिथं डायरेक्ट मला ऑक्सिजनवरती घेतलं बापरे! आणि सलाईन चालू केली. ते सलाईन मग तिथेही मला सलाईन सूट झाली नाही. पूर्ण अंगाला रॅशेस आणि खा झाल्या. इन्फेक्शनचा. लगेच झालं ऑन द स्पॉट. परत ती काढली. परत इंजेक्शन चालू केले. काय करायचं मग आता? आणि म्हणजे मी 2 पावलं चालली तरी मला असं श्वासोश्वास लागायचा. का मी चालली ना का रस्त्याने पण मी बसायची. मला चालताच येत नव्हतं. दम लागायचा. ठीक आहे. आता काय करणार? त्या एवढ्या ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा जॉब गेला. तेव्हा घरी तर आम्ही काही सांगितलं नव्हतं. काही म्हणजे काहीच नाही. सपोर्ट पण नव्हता एवढा. तरी केलं, निभवलं कसं तरी. म्हणजे फॅमिली मेंबर वगैरे त्यांनी काही इन्व्हॉल्वमेंट नाही घेतली का तुमच्या फॅमिलीच्या कडच्यांनी किंवा यांच्या फॅमिलीच्या कडच्यांनी? काय नाही, फक्त दवाखान्यात न्यायचं. त्यांच्या घरचे म्हणजे नाही. सुनेबद्दल नाही तेवढं प्रेम. मग काय नाही. चालला. गेले ते दिवस. एक दिवस काय झालं त्याच्यानंतर, असंच नोकरी गेली तर टेन्शन आलं होतं आम्हाला. आम्ही खूप डिप्रेशनमध्ये अजून गेली मी पण. ते बोलले भेटून जाईल दुसरी. मग त्यांचा मित्र भेटला. तर खूप दिवसांनी जुना मित्र. तर ते असं बोलता बोलता बोलले, अरे माझी वाईफ पण खूप आजारी आहे. आज 2-2.5 महिने झाले. सारखे फीवर वगैरे चालू आहे. ताप काय उतरतच नाही. म्हणजे तो ताप कंटिन्यू राहायचा. पण त्याच्यातून मला 2 दिवस बरं लागलं, तिसऱ्या दिवशी परत ताप यायचा. 2 दिवस बरं लागलं ना का परत ताप यायचा. मग काय करणार? मग त्यांनी सांगितलं, अरे माझे काका आहेत. ते म्हणजे असं सर्व नाडी वगैरे बघतात. इवन बाहेरचं पण बघतात. एकदा तू दाखवून घे ना. त्यांची नाडी चेक कर. काय प्रॉब्लेम आहे, काय नाही. आपण बघू. तर ठीक आहे. तर ते काय बोलले, तू ये एकदा माझ्या काकांना भेटायला. आपण बोलू काकांशी. तर आता हा जवळचा मित्र म्हणून हा काकांना घरी घेऊन गेला लगेच काकांकडे. तर काकांनी यांनी सांगितलं, माझी वाईफ खूप आजारी असते. खूप म्हणजे खूपच तिला त्रास होते आता 2-2.5 महिन्यापासून. तर त्यांनी एकच सांगितलं का तू ज्या जागेत राहतो तीच जागा खराब आहे. अच्छा. पण पहिले तर नव्हता ना झाला तुम्हाला त्रास? कधीच नाही. जेव्हा नॉनव्हेजच्या वेळेस झाला.
पण ते बोलले ती जागा आहे तीच खराब आहे. मग त्यांनी मला तिकडे घेऊन गेले. मग त्यांनी मला सांगितलं, माझी नाडी वगैरे चेक केली. त्यांनी सांगितलं खूप हिला त्रास आहे. तुम्ही जेवढं चेंज करता येईल तेवढं तुम्ही चेंज करा असं गरज. पण तेव्हा मिस्टरांचं पण थोडंफार असं होतं का आता बहिणीच्या जवळ आहे, नवीन लग्न झालं, लगेच मग असं वाटतं का बायकोचं ऐकलं आणि लगेच वेगळं गेलं, हे बोलणं असणार. मग त्यामुळे आम्ही तिथंच राहिलो. त्याच्यानंतर राहिलो, मग त्या काकांनी वगैरे ना पूजा वगैरे घालायला सांगितली. पूजा थोडीफार केली. कसली पूजा पण? पूजा म्हणजे ना त्यांनी मला सांगितलं होतं देवीच्या मंदिरात जा म्हणून, ओटी वगैरे भर. पण कशा संदर्भातली पूजा? कारण की शांती वगैरे म्हणा किंवा काय वास्तुशांती वगैरे? नाही, हे निगेटिव्ह पणासाठी जे घरामध्ये होतं त्याचं. आणि मग त्यांनी पण म्हणजे नाडी बघायचे ते, तर माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं असे काय उपाय थोडेफार, तर ते केले. मग त्याच्याने खूप फरक पडला. इवन माझा फीवरही गेला. म्हणजे त्यांनी आम्हाला 5-6 वेळा बोलवलं होतं, पण तेवढ्या ह्याच्यामध्ये मला 3-4 ह्याच्यामध्येच, म्हणजे 2-3 ह्याच्यामध्येच माझा फीवर गेला होता. मला खूप आराम पडला होता तेव्हापासून. पण थोडा वीकनेस शरीरामध्ये होता. आज 2-2.5 महिन्याचा ताप होता पूर्ण अंगामध्ये. पण त्याने खूप मला फरक पडला. मग त्याच्यानंतर मला काही कधी त्रास नाही झाला. त्याच्यानंतर मला परत 6 महिन्यांनी मला बॅक पेन झाला. आणि जो बॅक पेन झाला तो मी चालू शकतच नव्हते. बापरे! म्हणजे मी उभंच राहू शकत नव्हते. मला खूप त्रास होत होता. आम्ही दुसऱ्या डॉक्टरशी कन्सल्ट केला, तर त्यांनी सांगितलं ऑपरेशन. एज होतं 25. तर त्या ह्याच्यामध्ये तर मी ऑपरेशन नाही करू शकत ना 25 एजमध्ये बॅकचं. तर म्हटलं आता काय करू? मग आम्हाला परत त्या बाजूच्या काकींनी नंबर दिला का त्यांनी सांगितलं अगं मला पण असाच त्रास होता, तू एकदा जाऊन ये. तर मी म्हटलं ठीक आहे. आम्ही गेलो तिकडे. त्यांनी पण सांगितलं वय खूप लहान आहे, त्या ह्याच्यामध्ये बॅक पेन होणं नाही पॉसिबल आणि ऑपरेशन तर नाही करू शकत. एवढ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होईल. मग त्यांनी आम्हाला खूप म्हणजे ना जवळजवळ माझ्या मिस्टरांना एवढं सांगितलं का का 3 वर्ष तरी तुम्हाला केअर जास्त करायला लागेल. कारण का त्यांना खूप त्रास आहे. म्हणजे मला ना मग सुद्धा उचलायचं नाही हाताने. बॅक होता, पण मी मग पण नाही उचलायचा हाताने, सांगितलं होतं मला. म्हणजे खूप त्रास होता. पण झालं, तो पण कव्हर झाला. त्याच्यानंतर असं बोलतात ना, कधीतरी देवाची पण घंटा वाजते. ते वाजली एकदाची. एकदा त्यांच्या काहीतरी वडिलांचं आणि त्यांचं थोडंफार झालं. त्या वडिलांचं त्यांचं झालं, तर त्या रागाच्या ह्याच्यामध्ये बोलले, "मी काय आता इथे राहणार नाही कोणाच्या जवळ." मग मला सांगितलं का तू रूम चेंज बघायला सुरुवात कर. आता लहानाचं मोठं आम्ही तिथेच झालेलं आहे, त्यामुळे माझ्या ओळखीचे भरपूर होते. तर मग मी म्हटलं ठीक आहे चालेल. गेली मग मी. गेली तर मला संध्याकाळपर्यंत भेटून गेली. आणि मग मी बिल्डिंगमध्येच घेतली. मी म्हटलं नको आता चाळीमध्ये. तिथे असा त्रास होतो, हे होतं, असं होतं, तसं होतं, एवढं आपण सफर करायचं नाही म्हटलं. मग मी घेतलं. बिल्डिंगमध्ये आम्ही तिथं राहिलो. तिथं व्यवस्थित मस्त म्हणजे छान झालं. एवढं छान ना, खूप छान झालं. म्हणजे माझ्या मिस्टरांचं तिथं खूप चांगलं होत गेलं. आणि मग 1-1.5 वर्ष आम्ही तिथे राहिलो. पुण्याला शिफ्ट झालो. म्हणजे त्यांची ट्रान्सफर झाली. टाटामध्ये होते ते. तर मग पुण्याला गेलो आम्ही. तिथे पण राहिलो व्यवस्थित. सर्व चाललं होतं व्यवस्थित. इथं आल्यावरती मग आम्ही कार पण घेतली होती पुण्यामध्ये. बाईक तर होती आमच्याकडे ऑलरेडी. तर मग मी पण ह्याच्या HDFCच्या पेरोलवरती होती बन गार्डनला. म्हणजे चांगलं चाललं होतं आमचं जॉबचं वगैरे. आणि त्याच्यानंतर मला परत 7 वर्षांनी स्वप्न पडायला लागले. का म्हणजे असं मला विचित्र स्वप्न पडायचे का असं रात्रीच्या अंगाला हात लागायचे किंवा असं म्हणजे तू मला पाहिजेले. आणि तोच माणूस मला दिसायचा. तेव्हा तो बोलायला लागला. स्वप्नामध्ये? हां, तोच मला पाहिजे आणि मला असं स्पष्ट दिसायचा. आपण स्वप्नामध्ये डोळे जरी उघडे ठेवले ना, तरी मला तो माणूस दिसायचा. म्हणजे एवढं स्पष्ट होतं. तर मी परत त्यांना बोलले आणि त्याच्यामध्ये काय झालं होतं, पुण्यामध्ये आम्ही आलो आणि आता म्हणजे 2018च्या 2
अडीच वर्ष झालं ते ॲस्ट्रॉलॉजिकचं शिकत होते पूर्णपणे पुण्यामध्ये. तुमचे हसबंड? हो. तर मी त्यांना बोलली, मी म्हटलं अहो मला ना परत स्वप्न पडायला लागले विचित्र थोडे थोडे. तर मी पण नाही एवढं, म्हणजे मी असं आहे का एक गोष्ट मला धरायची म्हणून मी ती धरूनच बसणार नाही. हां ठीक आहे, नाही आहे ना सोडून द्यायचं. पुढच्या वेळेस परत पडलं का परत बोलायचं. जोपर्यंत आपल्या अंगाशी येत नाही ना तोपर्यंत काय बोलायचं नाही. तर मी म्हटलं हां ठीक आहे चालेल. ते मला बोलले अगं नको असं विचार करू, काहीतरी असं पडलं असेल. त्याच्यानंतर मला ना म्हणजे कंटिन्यू असं पडायला लागले. कंटिन्यू पडायला लागले. म्हणजे खूप विचित्र असे यायला लागले. काय करणार? मग मला थोडंसं वेगळं वाटायला लागलं किंवा माझा मूड चेंज व्हायचा. माझा खूप खूप प्रॉब्लेम झाले. मग तेव्हा पण त्यांनी बघितलं. मग तेव्हा मी त्यांना म्हटलं, "तुम्ही ॲस्ट्रॉलॉजिकचं करता का नाही? तुम्हाला थोडं तरी आता ज्ञान आलं असणार." तर ते बोलले, "हो." तर मी म्हटलं, "मग तुम्ही माझी बघा." कारण का ते नाडी परीक्षण पण करायचे. अच्छा. तर मी त्यांना म्हणायचे, "मग माझं पण बघा." तेव्हा त्यांनी बघितलं का ते बोलले का रूम चेंज करायची. जागा चांगली नाही निघत आहे. पुण्यात आणि तुझ्या तुला सूट नाही होते. तुला ते पहिल्याचंच वाटतं का? तर मी म्हटलं, "हो." ते बोलले, "मग रूम चेंज करून टाकू. परत वाटलं मग नंतरून आपण करू काहीतरी." तर मी म्हटलं, "ठीक आहे." आमच्या दोघांनाही सुट्टी होती. आम्ही सुट्टी होती तर मी म्हटलं, आपण बोललो, "चला रूम शोधूया." आम्ही स्वयंपाक नाही केला, मी काही नाही केला. म्हटलं, "बाहेरच खाऊया. एका दिवसात आपण बघून काढूया रूम कुठं भेटतोय का." तर आम्ही अक्षरशः खूप फिरलो, खूप फिरलो. म्हणजे बोलतात ना विश्रांतवाडीच्या इकडून वगैरे असं टिंगळेनगर हे सर्व आम्ही तो एरिया बघितला. पण आम्हाला काही रूम भेटली नाही. आता हे रूम नाही भेटली म्हणून त्याला आवडलं नाही किंवा त्यांनी दिली नाही असं म्हणजे माझ्या मनात आता तो संशय यायला लागला. तर मी म्हटलं ठीक आहे. आता काय होणार, आता जे होईल ते होईल, बघून घेता येईल. दिवाळीतच होते. मी ऑफिसला गेली, माझे मिस्टर घरी होते. मला एवढं पण आठवतं का मी त्या दिवशी मटकीची भाजी केली होती आणि आपल्या पोळ्या बनवल्या होत्या. तर मी त्यांना म्हटलं, "मी आता ऑफिसला जाते, तुम्ही सोडवायला येणार आहे का मला?" तर मला म्हटले, "नाही." तर मी म्हटलं, "ठीक आहे." मी गेली मी एकटी. गेले ऑफिसला. नंतरून 4 वाजता मला त्यांचा फोन आला का मी तुला न्यायला येतो. आता आम्ही सर्व मैत्रिणीचा ग्रुप कोण इथं विश्रांतवाडीला राहायचे वगैरे म्हणजे सर्व जवळ-जवळ असे होते. मग आम्ही एका बसने यायचो आणि संगतीच निघत जायचो. तर मी त्यांना मी बोलली का आता माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी पण आहेत, का तुम्ही या तर मोठी गाडी घेऊन या. त्यांना पण आपण ड्रॉप करू, माझ्या नेहमीच्या आहेत त्या आणि आपण जाऊ पुढे निघून. तर मला हो बोलले 4 वाजता. तर मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं पण आपण जाताना आज बसने नको जायला, असं जाऊया. तर ते पण बोलले ठीक आहे चालेल. आणि मग नंतर मी परत त्यांना 5:30 नाही 6 वाजता माझं ऑफिस सुटलं आणि मी लगेच फोन केला का कुठे आहे तुम्ही? मला वाटलं ऑफिसच्या खाली असणार. तर फोन काही रिसीव्ह झाला नाही. तर मी म्हटलं ट्रॅफिकमध्ये असेल. तर मी कंटिन्यू त्यांना मग फोन करत राहिली 5-5 मिनिटांनी. तर मी म्हटलं असं तर होणार नाही. एवढं ट्रॅफिकमध्ये असताना तरी फोन उचलणार नाही असं तर पॉसिबलच नाही आहे. आणि मग नंतर मी म्हटलं आता काय झालं? म्हटलं घरीच असणार का? झोपले असणार का? असा विचार करत करत माझी मैत्रीण म्हणते, "अगं नको थांबायला आपण. काहीतरी काम निघालं असेल म्हणून रिसीव्ह करत नसेल. चल जाऊया." तर मी म्हटलं ठीक आहे. बसमध्ये बसली तरी फोन करते तरीही रिसीव्ह नाही आहे. काय विश्रांतवाडीला उतरली तरी फोन नाही आहे. विश्रांतवाडीची बस पकडली होती. मग पुढून शेवटी मी आमच्या एरियाची अ, बस पकडली, उतरली, घराजवळ गेली, फोन करते, फोन नाही. तर मग मी घरी गेली. घरी गेली तर आमच्याकडे कसं असतं नेहमी एक त्यांच्याकडे की असते आणि एक माझ्याकडे की असते. म्हणजे दोघं पण कधी बाहेर गेलो आणि कधी नाही तर आपण हे करू शकतो. तर मी म्हटलं ठीक आहे. मी माझ्या कीने दरवाजा ओपन केला. बघितलं बाथरूममध्ये वगैरे बघितलं, किचनमध्ये बघितलं. नाही बघितलं मग बेडरूममध्येही जाऊन बघितलं. तर बघते तर माझे मिस्टर बेडच्या खाली होते. आणि असेच
तोंड वाकडं नाही, हातपाय पण वाकडे नाही. मला काहीच समजलं नाही. तेव्हाच त्यांना ब्रेन स्ट्रोक आला, पण मला समजला नाही. आणि त्यावेळेस मी आली आणि त्यांना फक्त एवढंच बोलले, "का हो, काय आलं?" तर ते म्हणा असं केलं. पडलं म्हणून ते नाराज झाले. तर मी म्हटलं, "एक काम करते, तुम्हाला चक्कर आली असेल, पाणी देते." पाणी दिलं, लिंबू पाणी बनवलं, थोडंसं पाणी पिलं. मग मी म्हटलं, "एक काम करते, तुम्ही असंच राहा, मी डॉक्टरला बोलून घेऊन येते. मी तुम्हाला नेऊ शकत नाही, कारण का माझे मिस्टर हायटेड वगैरे आहेत, तब्येतीने वगैरे." तर मी म्हटलं, "मी नाही नेऊ शकत, मी डॉक्टर बोलवते." तिथून मला आवाज दिला, "नको" म्हणून. नको. आणि रागाने खूप बघायला लागले माझ्याकडे. तर मला असं वाटलं, त्याला असं वाटत असेल, या छोट्या-मोठ्या डॉक्टरसाठी कशाला ही मला बोलवते. मला चक्कर आली, पडली आणि पाणी दिलं थोड्या वेळाने मला बरं वाटेल. आणि मी पण त्याच भ्रमात ना. मी पण त्याच भ्रमात. मी दरवाजापाशी जाऊन त्या माणसाने मला बेडरूममधून आवाज दिलाय. म्हणजे याचा अर्थ मला काय वाटलं, तो ओके. बरोबर. तो ओके म्हणून मी पण गप्प बसली. त्याच्या भावाचा पण फोन आला होता. तेही त्यांनी रिसीव्ह करायला नाही सांगितलं मला. मला बोलला, "उचलू नको." तर मी म्हटलं, "ठीक आहे." म्हणजे तो ओके पूर्णपणे. तर मग मी त्याला थोडंसं हेल्प केली आणि बेडवरती झोपवलं. बेडवरती झोपवलं. त्याच्यानंतर मी पण विचार करत राहिले, आपल्या नवऱ्याला असं झालं आणि तो पण डॉक्टरकडे नाही बोलतोय. विचारामध्ये टेन्शन आलं मला थोडंफार. आणि मग त्याच्यामध्ये माझं पण नवीनच ऑफिस होतं. सुट्टी कशी घेणार त्याचा पण विचार येत होता. आपण पहिल्याच दिवशी कसं सांगणार वगैरे असं तसं. ते झालं. मग नंतर राहिलो. मी तरी 2-2:30 वाजेपर्यंत म्हणजे मी जागी होते. नंतर मलाही झोप लागली. मी हॉलमध्ये आली आणि झोपली. मला परत स्वप्नात आला तोच. म्हणजे अशा सोफा होता, त्याच्यासमोरच दरवाजा होता. तर दरवाजातच उभा होता. आतमध्ये नाही आला तो. आतमध्ये नाही आला, दरवाजातच उभा होता. आणि एवढा वेळी मला बोलतो, "आता कशी तुझी मजा आली बघ आणि आता तुझी मजाच येणार." बापरे! आणि ते बोललं आणि मी डोळे खोलले आणि माझ्या नवऱ्याकडे गेले. 6 वाजता. बघते तर तो परत बेडवरतून खाली पडलेला होता. तेव्हा मग मी माझ्या नवऱ्यावरती वैतागली. का मी तुला बोलत होते, मी रात्री तुला दवाखान्यात नेते. का तू जास्त करसपर्यंत थांबतो? का माझं ऐकत नाही? कारण का तो दवाखान्यात कधीच जायचा नाही. तो कधीच दवाखान्याला ऐकायचाच नाही माझा. मी म्हणायचे, "आता तू माझं जर ऐकलं असतं तर बरं झालं असतं का नाही? सांग, आपण दवाखान्यात गेलो नसतो का?" शेवटी मग मी त्याच्या भावाला फोन केला. त्याच्या भावाने मला परत सांगितलं का, "रंजिता, तू जा बाजूवाल्यांकडे आणि त्यांना सांग." त्यांना सांगितलं. मग त्यांनी ॲम्ब्युलन्स वगैरे बोलवली. मग त्यांना नेलं तिकडे. रुबी हॉलला नेला. तिथे ट्रीटमेंट केली. फॅमिली आले. त्याच्यानंतर मुंबईला घेऊन गेले. मुंबईवरून मग आता आमची ट्रीटमेंट संपलेली आहे. पण आहे आता पहिल्यापेक्षा बेटर आहे. त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांना चालता म्हणजे काहीच करता येत नव्हतं. आता ते चालतातही, बोलतातही. म्हणजे बोलणं म्हणजे थोडंफार अडकतात बोलण्यामध्ये, पण ते बोलतात बऱ्यापैकी. पहिलं तर काहीच बोलत नव्हते. तोंडातून उच्चारच येत नव्हता. आता 3 वर्ष झालं ते ऑस्ट्रोलॉजिकचं करतात. त्याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारे रेमेडीज देतात, नाडी बघतात आणि शिवाय त्यांच्याकडे काठी पण येते वेताची असते ना, त्यांनी पण ते निरीक्षण करतात. म्हणजे भरपूर त्यांच्यामध्ये फरक आला आणि आमच्याकडे लोकं भरपूर येतात बघायला. कुठे येतात ते? मुंबईमध्येच? हं. बरं. कळलं का शेवटी विषय काय होता एक्झॅक्टली त्या माणसाचा? काहीच नाही कळलं. त्याच्यानंतर अजून आलाच नाही माझ्या ह्याच्यात. अजून काहीच नाही कळलं त्या नाही. माणसाबद्दल. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्हाला सोल्युशन भेटलं, पहिला जो तुम्हाला ते काका हां, ते काका. त्या काकांनी काय सांगितलं का त्या माणसाबद्दल? काकांनी मला एवढंच सांगितलंय, ती जागा चांगली नाहीये. हं. तू एवढं हे करू नको, मी करतो काय करायचं ते. मग तेवढं तर त्यांनी सांगितलं, पण तुम्ही तिकडेच राहत होता. त्याच्यानंतर सोल्युशन भेटलं ना तुम्हाला. 2-2.5 महिन्यानंतर ताप कमी झाला. त्यांनी 2-3 वेळा तुम्हाला बोलवलं. फरक पडला. मग त्यांनी सांगितलं नाही का ती माणसाचा काय प्रॉब्लेम आहे, काय आहे ते? म्हणजे अजून ते मिस्टेरियसच गोष्ट आहे अजून ती. बरं. काहीच नाही माहिती. म्हणजे सोल्युशनच नाही भेटलं. ते कुठून आलं, काय आलं, कोणाचं आहे, काय? फक्त एवढंच सांगितलं, ती जागा खराब आहे. पण जागा जरी खराब असली तरी तुम्ही ती जागा सोडली. हां. त्याच्यानंतर पण त्यांनी स्वप्नात येणं बंद करायला हवं होतं. मग अजून कसं काय अजून स्वप्नामध्ये येतात त्या गोष्टी?
आता तर नाही येते. माझे मिस्टर जसे आजारी पडले ना, तसं तर नाही आले. बरं. तर मित्रांनो, हे होते मॅमचे अनुभव आणि अनुभव तर खूप भयंकर होता. त्याच्यामुळे त्यांच्या मिस्टरांना पण खूप काही सफर करावं लागलं आणि अजूनही ती गोष्ट माहीत पडलेली नाही एक्झॅक्टली काय आहे ते. तर या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि यांच्यासारखंचही तुम्हाला आपलं पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे, ती भरा आणि तुम्ही पॉडकास्टसाठी आपल्या चॅनलवर येऊ शकता. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.